मुळात दोन ठाकरेंनी एकत्र यावं, कारण भाजप सातत्यानं प्रयत्न करते की एक ठाकरे दुसऱ्या त्यांच्या मी बाजूला. एकत्रच काम करतो. तेजस पण करतोय. ते शिवाजी पार्क मधले जे ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल मी आमचं बोलत ऑफिस आहे होतो. तिथे. बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणी होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही रात्री. बरोबर आहे. आम्ही ज्या मागण्या असतात त्या बाहेर पत्रकार परिषदेत येऊन सांगतो सुद्धा. आणि त्यांनी पण आत्ता तरी ह्या गेले 2-3 महिन्यात तसंच एक प्रिन्सिपल पाळलेलं आहे. हे होत असताना काही काही पक्ष असे आहेत जे कधी बिनशर्त पाठिंबा देतात, कधी वेगळी निवडणूक लढवायला लावतात, प्रॉमिस केलं असेल नसेल मला माहीत नाही, कधीतरी सांगतात ईव्हीएम आणि मतदार यादीचा घोळ झाला. आणि ह्याच्यात मला जायचं नाही, कारण बघा काय की आता राजकीय टीका करून किंवा वेगळं काही करून ह्याच्यातून काही येणार नाही आहे. आम्ही गेले 2-2.5 वर्ष ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांसाठी लढत आहोत. मग शेतकरी बांधव असतील, महिला असतील, युवा युवती असतील, या सगळ्याच लोकांसाठी आम्ही लढत आहोत. आणि आम्ही भूमिका स्पष्ट ठेवली आहे की कितीही तुम्ही आम्हाला पाठीत असेल, पुढून असेल वार करण्याचा प्रयत्न केला, कितीही आम्हाला तोडायचा प्रयत्न केला, कितीही सगळी पडझड करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही महाराष्ट्राचा आवाज हा मागे पडू देणार नाही. मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. ज्या भाजपने सांगितलं की आंबेडकर फॅट झालं, त्यांच्यावर आम्ही समझोता करू शकतो. ज्या भाजपच्या राज्यामध्ये आपण पाहतो अनेक मराठी माणसावर इथे अन्याय होतो, जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये एंट्री मिळत नाही, त्यांच्यावर आम्ही हात मिळवणी करायची. ज्या भाजपच्या राज्यामध्ये अनेक इथून इंडस्ट्री उचलून पाठवले गेले गुजरातला, त्यांच्यावर आम्ही समझोता करायचा का? ठीक आहे, ह्याच्यात करेक्शन काय सांगू. पण हे न बघता काहीतरी मिळतंय म्हणून आम्ही किंवा थोडे 1-2 सीट वाढतील म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार असं मला तरी वाटत नाही. आम्ही भूमिका घेतली की जो महाराष्ट्र हिताचं बोलेल, जो देश हिताचं बोलेल, जो संविधान हिताचं बोलेल, लोकशाही जपेल, त्याच्यासोबत आम्ही राहू. पण भाजपने मधल्या काळामध्ये पुन्हा सेटिंग म्हणजे दोघांमधला जो वाद आहे तो क्षमवण्यासाठी प्रस्ताव बघा, पाठवला होता वाद काय? कशावर नाही, वाद महाराष्ट्र हितावर नाही, वाद मराठी माणसाच्या हितावर नाही, वाद संविधानाच्या रक्षणावर नाही, वाद लोकशाहीच्या रक्षणावर नाही. त्यांनी करेक्ट करावं त्यांचं जे कोर्स करेक्शन करायला पाहिजे. भांडणच मिटतं ना, सगळ्यांबरोबर भांडण मिटतं. मग ना काँग्रेस आणि त्यांचं भांडण राहत, ना कोणाचं भांडण राहत. वाद हे मुळात नसायला पाहिजेत, जे आता टोकाचे वाद झालेत. पण तुम्ही त्यांच्याकडून विचारधारा प्रस्ताव वेगळ्या आला वेगळ्या असू शकतात. प्रस्ताव आला होता. बघा, तुम्हाला एक सांगतो, आता जर तर किंवा काही गोष्टींवर बोलून उपयोग नाही जोपर्यंत कोणी काही अधिकृत बोलत नाही. आणि माझं मत असं आहे की आत्ता लगेच जास्ती कुठच्याही भेटीला महत्त्व न देता आम्ही कुठच्या विषयांवर भेटतोय त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.